मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आलेली आहे। हेल्पलाईन 112 वर अज्ञाताचा कॉल आलेला आहे। मुंबईच्या समुद्रात बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी देण्यात आलेली आहे। या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। धमकी येताच मुंबई पोलीस सतर्क झालेले आहेत। अज्ञात कॉलरचा मुंबई पोलिसांकडून शोध सुरू झालेला आहे। मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात येते आहे। गणेशोत्सवाच्या दरम्यान अशाच प्रकारे कॉल आलेला होता आणि त्यानंतर ती अफवा असल्याचं समोर आलेलं होतं। कॉल करणाऱ्या खोडसाळ व्यक्तीला ताब्यातही घेण्यात आलेलं होतं। आता पुन्हा मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आलेली आहे। हेल्पलाईन 112 अर्थात 112 वर अज्ञाताचा कॉल आलाय आणि या कॉल नंतर मात्र यंत्रणा सतर्क झाली आहे। मुंबईच्या समुद्रात बॉम्बस्फोट होणार असल्याचं या कॉलद्वारे सांगण्यात आलेलं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, काय अपडेट? नक्कीच लाभवी, आपण जर बघितलं तर याआधी सातत्याने अशा पद्धतीचे धमकीचे कॉल मुंबईला येताना पाहायला मिळतात। मुंबई खरं तर देशाची आर्थिक राजधानी आहे, त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष मुंबईत लागलेलं असतं। आपण जर बघितलं तर याआधी देखील अनेक वेळेला मुंबई टार्गेटवर समजली गेली होती, धरली गेली होती आणि याचमुळे प्रत्येक कॉल आल्यानंतर मुंबई पोलीस तितकेच सतर्क होताना पाहायला मिळतात। पहिला जो आत्ता इतक्यात कॉल आला होता तो असा होता, मेल होता तो खरं तर, की तो मेल या संदर्भातला होता की आम्ही जो गणपती विसर्जनाची जी मिरवणूक आहे त्याच मिरवणुकीमध्ये आम्ही साखळी बॉम्ब स्फोट करणार आहोत, अशा पद्धतीचा मेल होता। पोलीस सतर्क झाले होते। त्यानंतर पोलिसांनी एकाला त्या संदर्भात अटक देखील केलेली होती आणि ज्या वेळेला त्या मुलाला ताब्यात घेतलं त्यावेळेला असं कळलं की एका मित्राचा बदला घेण्यासाठी त्यांनी त्या मित्राच्या नावाने खोटा मेल केला होता आणि त्या मित्राने त्याला 3 महिन्यांसाठी तुरुंगात अडकवलेलं होतं आणि त्याचसाठी त्या मित्राचा राग धरून त्यांनी तो मेसेज केलेला होता। मात्र या सगळ्या प्रकरणात तो अडकला होता। पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर पुन्हा एकदा अशाच पद्धतीचा धमकीचा कॉल आला, मात्र अद्याप त्या व्यक्तीचा शोध लागलेला नसतानाच तिसऱ्यांदा मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी आलेली पाहायला मिळते। हेल्पलाईन 112 वर अज्ञात व्यक्तीचा कॉल आलेला होता आणि मुंबईचा जो समुद्र आहे तो विस्तीर्ण समुद्र किनारा मुंबईला लाभलाय। याच समुद्र किनाऱ्यावर प्रचंड गर्दी देखील असते। अनेकदा बाहेरची लोक, बाहेरचे नागरिक देखील, बाहेर देशातले नागरिक देखील इथे आलेले असतात आणि या समुद्र किनाऱ्यावर, या समुद्रामध्ये बॉम्बस्फोट करणार असल्याची ही धमकी देण्यात आली होती आणि धमकी येतानाच मुंबई पोलीस सतर्क झाले। सध्या सगळ्या समुद्र किनाऱ्यावर गस्त वाढवण्यात आलेली आहे, पण अज्ञात कॉलरचा मुंबई पोलिसांकडनं देखील शोध सुरू आहे। त्यामुळे नेमका हा कॉल कोणी केला होता आणि त्या मागचा उद्देश काय होता या संदर्भात पोलीस अधिकची माहिती घेताना पाहायला मिळतात लागली। अगदी भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।